रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। उजवा पाय टाक. तो उजवा पाय नाही. काय काय मंडळी, काय चाललंय? तर हा माझा मित्र रोहन. आम्ही चाललेलो आहे आज कोल्हापूरमध्ये गणपती बघायला. तर चला सोबत आमच्या कोल्हापूरचं दर्शन करायला. दाखवतो तुम्हाला आज कोल्हापूर. तर मंडळी बोरगावमध्ये आलेलो आहे आपण आणि वर्गणी गोळा करत आहेत. ही सगळी कुठली कुठला मंडळ? शिवप्रेमी तरुण मंडळ गोंधळी समाज. परत एकदा सांगा. शिवप्रेमी तरुण मंडळ गोंधळी समाज बोरगाव. तर आपण वर्गणी दिलेली आहे 100 रुपये. परवा पण दिलेली आहे होती, आता पण दिलेली आहे. तर चला आपण परत कोल्हापूरला जाऊया आता. दादांची खूप खूप आभार. ठीक आहे, धन्यवाद. तर मंडळी शाळेतल्या पोरांनी आपण लिफ्ट दिलेली आहे. नाव काय रे तुमचं? कार्तिक आणि समर. कुणीकडे चाललाय? अच्छा मामाच्या गावाला. आलेला आहे आमचा. पुरी भाजी घेतलेली आहे आम्ही. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. नाश्ता कसं चालू आहे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एकदम भारी आहे नाश्ता. लिंबू मिळतो. नाश्ता करून झाल्यावर तुम्हाला बोलवतो परत. तर नाश्ता झालेला आहे आमचा. आता दौरा कोल्हापूरला. तर चला. आता आम्ही कोल्हापूरमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही. दो हाफ राईस और एक सूप. तर राईस आलेला आहे आमचा. हाफ राईसच एवढं जास्त तर आता आम्ही पोचलेलो आहे सासरवाडीमध्ये. मामाकडे चिक्कू अजून काय ओळखलं गडी पप्पा सोडून जाईल. पप्पा सोडून जाईल. बाबा तो मम्मी हात करतो. गणपती मात्र भारी केला. डेकोरेशन बघा किती भारी केलेलं आहे डेकोरेशन. त्या दिवशी मस्त केलं आहे डेकोरेशन. चिक्कू
चिकू आमचं बघा, चिकून आमच्या मान पकडलेले आहे आणि आता उद्यापासून चाललाय कामाला जाणार आहे आमचा चिकू. आमचं चिकू आणि आम्ही चाललेलो आहे. बघा 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 देखो बघा ते बघा बॅकग्राऊंड चेंज करून गेले मस्त आहे. काय विषय हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे. गणपती बाप्पा चाललेलो आहे आम्ही सासरवाडीमध्ये. बाळ आमचं तिथं आहे. चला चला येतो. चिकू टाटा. सासरवाडीमधून बाहेर पडलेलो आहे आम्ही आणि बघू शकता तुम्ही पाऊस पण पडत आहे. आम्ही कोल्हापूरमधले गणपती बघणार सगळे आणि मग गावी जाणार. कोल्हापूरमध्ये आम्ही आलेलो आहे आणि भरपूर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक एवढं जास्त आहे ना, आता गाडी चालवायचं आणि कॅमेरा पकडायचा म्हणजे काय कळेना. रोहिणी काय सांग, तू जर सांग. ट्रॅफिकमध्ये निघणं अवघड आहे. तरी पण आकाश गाडी चांगला चालवतो त्यामुळे काही अडचण नाही आहे. गाडी चांगलं चालवली नाही तर मी गाडी कुठं असते, गाडी कुठं आणि मी कुठं. समोर एक गणपती आलेला आहे बघा तुम्ही, किती मस्त आहे बघा. गेला रात्रीचे किती वाजलेले आहेत? संध्याकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता सुरुवात करणार आहे गणपती बघायला. तर आमच्यासोबत तुम्ही पण बघा गणपती आणि व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा आणि सबस्क्राईब तर करा. काय तू केलं सबस्क्राईब? तू समोर बघा किती भारी गणपती आहे. मी काय म्हणालो म्हणजे गाडी आपण ठेवूया आणि आपण रिक्षानं रिक्षाला द्यायचं पैसे रिक्षावाल्याला आणि सगळं गणपती दाखवून काय म्हणतो कसं करा काय गाडी कुठून येणार रिक्षावाल्याला सगळं माहिती असते ना कसं घालायचं कुठणीकडनं काय काय करायचं काय विषय. सासरवाडीमधून आरती केलेली आहे सासरवाडीच्या घरातल्या गणपतीची. कारण की आज तर आपण निगडं आलेलो आहे तिकडच्या घरामध्ये म्हणजे माझ्या घरामध्ये मम्मी वगैरे केलेले आहेत आणि आमचा प्रसाद पण होता आज. तर आज तुम्हाला इकडचे कोल्हापूरचे गणपती दाखवतो. समोर बघा कोल्हापूरचा शिवाजी चौक तरुण मंडळ, कोल्हापूरचा महागणपती. 21 फुटी गणपती आहे बघा. तुझं दर्शन घेण्यासाठी लोक बाहेरून येतात आणि आम्ही पण तेच करायला. आता गाडी कुठं तर बघतो लावायचं, पार्क कुठं होत्या का बघतो आणि जातो तिथं. आमच्याबरोबर तुम्ही पण दर्शन करा म्हणून दर्शन करा तुम्ही पण मंडळी. तर आम्ही आता शिवाजी पुतळ्यापाशी आलेलो आहे. समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि सगळीकडे गार्ड लागलेले आहेत पोलीस. पोलिसांचा बंदोबस्त जोरात आहे. पोलिसांचा बंदोबस्त जोरात आहे. गणपती बघा किती भारी आहे.
बघू शकता तुम्ही किती मोठा म्हणजे 21 फुटी माणसं त्यासमोर लहान दिसत आहेत. तर महागणपती इतका आहे 21 फुटी आणि लागलंच अजून एक 21 फुटी इतका आहे. शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. मंगलमूर्ती पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर. हा बघा तुम्ही किती मस्त गणपती आहेत. डेकोरेशन फक्त बघा तुम्ही गणपतीचे. पुणेगल्ली तालीम मंडळीचा गणपती आहे. तुम्हाला गणपती दाखवतो. बघा फक्त गणपती किती मोठा आहे तो गणपती. आयला 21 फुटी आयला खतरनाक गणपती आहे. वेलींचा गणपती बनवलेला आहे. गणपती फक्त बघा तुम्ही किती मोठा गणपती आहे. आयला खतरनाक गणपती आहे. असे हाड आहे गणपतीचा. गेल्यावर मग आम्ही मांडव घालून द्या दुसऱ्या दिवशी आणायला लागलो. पण वाढलेलं नाही वारलेलं नाही. वर एक मंडळ होतं बसत होतं. हां हां ती मूर्ती गेली की मग मांडव घालून आम्ही दुसऱ्या दिवशी आणायची. त्यांचा ट्रॅक्टर जायला नको तिथं त्यामुळे प्रताच पडलेले दुसऱ्या दिवशी. चांगली प्रथा आहे. पण हॅलो. हे पण भारी. आता कधी उघडून येईल त्याचा. ते येईल 1-2 दिवसात. आता उद्या मी नॅचरल टाकणार आहे. एक पट्टा आणून तिथलं टाकणार आहे. हां हां चालते की ते पण टाकेल. हॅलो. मस्त आहे पण काहीतरी वेगळं की एक तर मोठा गणपती आहे. त्यानंतर एक छोटा गणपती आहे. आणि तो पण अजून गणोबा एक आहे. काय विषय ती गणपती असतेच ते गणपत असतेच. पण मोठा गणपती मेन पूजेची मूर्ती ही आपली शोची मूर्ती असते. अच्छा असं इकडे आहे काय विषय. मेनच्या गावाकडे तसं नाही. मेन पूजेची मूर्ती म्हणजे ती त्याची प्रतिष्ठापना करायची. ही मूर्ती शोची म्हणायची देखावासाठी. आमच्या गावाकडे म्हणजे तसं नाही. गावाकडे मोठा एकाचा आहे आणि मग गणोबा एक असतो. कोल्हापुरात तुम्ही माती कुठून आणलं एवढं? हे आमच्या नदी इथं जाय की नदी लिहिला पहिल्यांदा आलाय. नदी जवळ आहे. जवळ पोती भरून आणायची. चांगलं केलंय ते. 4-5 पोते आणलं. गरवी आमची श्रीकृष्ण रूपातली असतं. गेली 16 वर्ष झालं आमची. अरे बघा बघा किती मोठा विषय आहे तो. किती भारी केलेला आहे विषय. बघा किती भारी आहे. इतका भारी डेकोरेशन केलं. इतकं भारी. राजारामपुरी स्पोर्ट्स. चला दाखवतो तुम्हाला. कोल्हापूरची तांबडी बघा. वासुदेवाची स्वारी.
गणपतीचे दर्शन करता करता आमची पोटपूजा आम्ही विसरूनच गेलो. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पोटपूजा करताय, जेवण करताय. पनीर पराठा, चीज पराठा खायचा आहे भाऊ. आणि रेस्टॉरंट बघा तुम्ही किती भारी आहे रेस्टॉरंट. सध्या कोण नाही आणि आम्ही जेवत आहे. बाहेर पण गर्दी आता संपत आहे हळूहळू आणि आम्ही दोघं फिरत आहे कोल्हापूरमध्ये. तर पोटपूजा झालेली आहे आमची आणि आता निघतो आम्ही. बघतो अजून गणपती बघायला भेटतात का आम्हाला. आणि आता बघा तुम्ही गर्दी पण कमी व्हायला लागल्या.